गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांनाही वंदन करते. आज आपला अभ्यासाचा दशक 7 समास 7 साधन प्रतिष्ठा निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे. तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार श्रीराम. तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता. ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे श्रीराम. आत्मानुभवाचे संधान टिकवून ठेवून त्याला सहजता येण्यासाठी अखेरपर्यंत काही साधना केली पाहिजे असा समर्थांचा आग्रह आहे. स्वतः नित्यमुक्त असताना समर्थांच्या हातात सुद्धा नेहमी जपमाळ असते व ध्यान अभ्यासही करीत आहेत असेच त्यांचे सगळे फोटो आपण बघत असतो. गोंदवलेकर महाराजांच्या हातात पण नेहमी माळ असते, म्हणजे समाजासमोर आदर्श ठेवण्याचे काम संत करतात. पहिल्या 1 ते 14 ओव्यांमध्ये आत्मस्थिती सांभाळताना येणाऱ्या अडचणींसंबंधी शिष्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यात त्यांनी म्हटले की वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे. तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार श्रीराम. की ब्रह्म अनुभवासाठी ब्रह्माविषयी काही कल्पना करून त्यात अंतःकरण वृत्ती अडकवून ठेवावी असा जर कोणी साधक विचार करेल तर ते कदापिही शक्य नाही. कारण ब्रह्म स्वसंवेद्य आहे. कोणत्याही इंद्रियांनी किंवा तर्काने त्याचे ज्ञान होत नसल्यामुळे त्याविषयी कल्पना करणे शक्य नाही. व्यवहारात मला परिस्थितीची पूर्ण कल्पना आली असे आपण म्हणतो तेव्हा त्या परिस्थितीचा पूर्ण तपशील लक्षात आलेला असतो. असे ब्रह्माविषयी होऊ शकत नाही. असे हे ब्रह्म कल्पनेच्या आवाक्यात येत नाही. त्याला हे ब्रह्म अशी त्याची ओळख होत नसल्यामुळे मन मात्र संभ्रमात पडते. कारण ओळखीच्या इतर नामरूपात्मक पदार्थांप्रमाणे त्याची ओळख न पडल्याने सगळ्या शंका निर्माण होतात. 4थी ओवी. पाहू जाता निराकार मनासी पडे शून्याकार. कल्पू जाता अंधकार भरला वाटे श्रीराम. कल्पू जाता वाटे काळे ब्रह्म काळे ना पिवळे. आरक्त निळे ना धवळे वर्णरहित श्रीराम. की ब्रह्म अरूप आहे आणि त्याला रूप नसल्यामुळे ते दिसत नाही. कारण रूप हा डोळ्याचा विषय आहे, म्हणजे डोळ्याला केवळ रूपाचे ज्ञान होते. आणि ब्रह्म तर अरूप आहे त्यामुळे ते डोळ्यांना दिसतही नाही आणि कळतही नाही. पंच ज्ञानेंद्रियांना जे जे कळलेले असते दिसलेले असते त्याविषयी मन संकल्प करू शकते. पण ब्रह्म असे कधीच कळत नसल्याने
ब्रह्माचा विचार करू लागलो तर सर्वत्र आपल्याला अंधारच दिसतो. म्हणून बऱ्याच वेळा असं होते की साधक नवीन नवीन साधनेला लागला असतो आणि साधना करत असताना जेव्हा तो ध्यानात वगैरे डोळे बंद करून बसलेला असतो त्यावेळेस त्या ध्यानामध्ये त्याला कधी कधी काळे पिवळे निळे दिसल्यासारखे वाटते. पण ब्रह्म अरूप असल्यामुळे ते कुठल्याच वर्णाचे नाही आहे. त्यामुळे असे कुठले रंग दिसले तर मला ब्रह्म अनुभव आला आहे असं साधकाने कदापिही समजू नये. कारण ब्रह्माची कल्पना करू गेलं तर ते कळतच नाही. पण ते सगळं डोळ्यांना आपल्याला तसं काळच दिसते असं समर्थ इथे सांगत आहेत. 8व्या ओळीत समर्थ म्हणतात, जो निर्गुण गुणातीत, जो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष श्रीराम. की ज्या ब्रह्माला आपण परमपुरुष म्हटले जाते ते ब्रह्म निर्गुण अव्यक्त आणि अदृश्य असल्यामुळे अचिंत्य असल्यामुळे ते चिंतनात येत नाही आणि चिंतनात येत नसल्यामुळे त्याचा परिचय कसा करून घ्यायचा असा प्रश्नच साधकाला पडतो. म्हणून 12व्या ओवीत ते सांगतात आहे की अचिंत्यासी चिंतू जाता, निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताचे ध्यान करिता, द्वैतची उठे श्रीराम. आता ध्यानची सोडावे, अनुसंधान ते मोडावे, तरी मागुते पडावे महासंशयी श्रीराम. द्वैत्याच्या भेणे अंतरी, वस्तू न पाहिजे तरी, तेने समाधाना उरी, कदा असे चिना श्रीराम. की मी त्या चिंत्याचे चिंतन करतो किंवा मी निर्विकल्पाची कल्पना करतो, मी अद्वैत ब्रह्माचे ध्यान करतो इत्यादी प्रकारे जर साधक म्हणत असेल तर उलट यांनी द्वैतच फावते. कारण ध्यान करू म्हटलं तर ध्यानामध्ये ब्रह्म येऊ शकत नाही. म्हणून ध्यान करूच नाही म्हणून अनुसंधान सोडून द्यावे असा काहीतरी संशय मनामध्ये येतो आणि संशय अधिक दृढ होत जातो. पण द्वैत फोफवण्याच्या भीतीने मी जर म्हणत असेल की ध्यान सोडून द्यायचं, अनुसंधान सोडून द्यायचं, तर मला त्याचा आत्मानुभव कधीच येणार नाही आणि आत्मानुभव नसेल तर त्याचे समाधान साधकाला कधीच मिळणार नाही. मग आता अशी जर भीती त्याच्या मनात असेल तर मग द्वैत फोफावेल या भीतीने त्याने अनुसंधान सोडले तर काय होईल हे सांगितल्यासाठी हे अनुसंधान त्याने सोडू नये. म्हणून त्याला उत्तर देताना समर्थ आता आपल्याला 15 ते 17 मध्ये सांगत आहेत. सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे, नित्या नित्य विचारे घडे, समाधान श्रीराम. वस्तू चिंतिता द्वैत उमजे, सोडी करिता ना काहीच नुमजे, शून्यत्व संदेही पडिजे, विवेके विण श्रीराम. म्हणोनी विवेक धरावा, ज्ञानी प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परितो ओसरे ना श्रीराम. मग म्हणून साधकाने आत्मानुभव घेण्यासाठी सतत वृत्ती आत्माकार करण्याची सवय म्हणजे साधकाने मनात कुठल्याच शंका न ठेवता चालू ठेवली तर वृत्ती आत्माकार झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी सतत अभ्यास करून आत्मानात्म विवेक, सत्य असत्य व सार असाराचा विवेक सतत जागा ठेवावा म्हणजे समाधान टिकून राहते. कारण प्रत्यक्ष साधन काळी ध्यान व दैनंदिन जीवनात नित्य काय अनित्य काय याचा विचार करून प्रापंचिक व्यवहार घडू द्यावेत व अहंकार लय करण्याचा साधकाने प्रयत्न करावा. कारण अहंकार हाच साधन मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे आणि हा अडथळा दूर करणे अत्यंत अवघड आहे. म्हणून 18व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहे, परब्रह्म ते अद्वैत, कल्पिताच उठे द्वैत, तेथे हेत आणि दृष्टांत, काहीच न चले श्रीराम. की परब्रह्म अखंड आणि भेदशून्य आहे याची कल्पना करू लागताच ब्रह्म आणि कल्पना करणारा असे त्याचे 2 भाग पडतात आणि 2 म्हटलं की द्वैत आलं आणि द्वैत आले म्हटले की तिथे माया आली
आणि माया म्हणजे कल्पनेचा खेळ आहे, म्हणून कुठल्याच कल्पनेचा तर्काचा विषय परब्रह्म होऊ शकत नाही. ते आठविता विसरिजे, का ते विसरोनी आठविजे, जाणोनिया नेनिजे, परब्रह्म ते श्रीराम. की मी परब्रह्म चांगल्या प्रकारे जाणतो असेही नाही व मी जाणत नाही असेही नाही, म्हणूनच मी तो जाणतो असं वाक्य केनोपनिषदला मंत्रामध्ये दिलेलं आहे. म्हणजे परब्रह्म जाणतो असे, मी परब्रह्म जाणतो असे नाही याचा अर्थ की परब्रह्म ज्ञाता ज्ञेय म्हणजे मी आणि जगत याचा विषय होऊ शकत नाही हे मला समजलेले आहे. व परब्रह्म जाणतो म्हटलं तर मी आणि जगत या परब्रह्मामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, मग जाणणारा त्यापेक्षा वेगळा नाहीच. म्हणून परब्रह्म मी जाणतो हे वाक्य कधीच सत्य असू शकत नाही. याचा सरळ सरळ अर्थ, सामान्य अर्थ जर लक्षात घेतला तर जाणणे व न जाणणे या दोन्हींनाही परब्रह्माचा स्पर्श सुद्धा होत नाही. परब्रह्म जाणणे व न जाणणे म्हणजे ज्ञाता ज्ञेय या भेदापलीकडील असल्याने ते लौकिक अर्थाने जाणता येत नाही. जो ज्ञाता ज्ञेय या द्वंद्वात अडकलेला असतो तो सापेक्षिक ज्ञानाच्या पलीकडे जातो, तेव्हाच ब्रह्मानुभव येतो. म्हणजे सर्वांमध्ये असलेला, सर्वांचं स्वरूप असलेल्या परब्रह्माचा साक्षात अनुभव येतो, तोच ब्रह्मज्ञानी असतो. या बाबतीत विवेकानंदांनी फार सुंदर वाक्य सांगितलं आहे की आधी तो साधक कसा होता, आधी तृषार्थ होता आता कृतार्थ झाला, आधी साधक होता आता सिद्ध झाला, आधी मनुष्य होता आता तो ब्रह्म झाला. म्हणून 20व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहेत, त्यास न भेटता होय भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसी ही नवल गोष्टी मुकेपणाची श्रीराम. ते साधू जाता साधवेना, ना तरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना, निरंतर श्रीराम. म्हणून द्वैत बंधनातून सुटून अद्वैत साधले तर ब्रह्माची भेट होतच नाही. म्हणून साधकाने लक्षात घ्यावयाचे की मी आत्म्याची भेट घेईन असे म्हणून त्या आत्म्याला भेटता येत नाही, आणि मी आत्म्याला भेटणार नाही असे म्हणून त्याची भेट कधीच होणार नाही असेही होणार नाही. म्हणजे त्याची भेट सुटणारच नाही. म्हणजे कारण मुळात जीव ब्रह्मरूपच आहे, त्यामुळे जीव ब्रह्म अनादी नित्यसिद्ध असल्याने त्याचा नित्य संबंध कधीच सुटत नाही. ते दोघे एकरूपच आहेत. ते असताची सदा असे, ना तरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे, जेथे तेथे श्रीराम. ब्रह्म अनादी नित्य आणि सत्य असल्यामुळे जीवभाव पत्करून त्याकडे जर पाहू लागलो तर अद्वैत मोडल्याने ते ब्रह्म जणू काही आपल्यापासून दूर जाते. आणि द्वैतातले पाहणे सोडून दिले तरच ते प्रकाशात्वाने सर्वत्र व्यापून आहे याचा अनुभव येऊ शकतो. जेथे उपाये तेची अपाये आणि अपाये तेची उपाये, हे अनुभवे विणे काय, उमजो जाणे श्रीराम. ते नुपजताच उमजे, उमजोन काहीच नुमजे, ते वृत्ती विण पाविजे, निवृत्ती पद श्रीराम. की ब्रह्मप्राप्तीसाठी केवळ बहिरंग साधनांचा उपाय करून चालत नाही. प्रत्यक्ष मोक्षासाठी त्याचा उपयोग नसतो, पण ती साधना केल्याशिवाय मात्र मोक्ष मिळत नाही. त्यासाठी अंतरंग साधनांनी मात्र मोक्षाची प्राप्ती होते. कारण ब्रह्म नित्यप्राप्त असते, ते कुठून आणावे लागत नाही, ते मिळवावे लागत नाही. ते असूनही नसल्यासारखे झाले आहे, हरवल्यासारखे झाले आहे. ते माझेच स्वरूप आहे, पण ते फक्त अज्ञानाने झाकले गेले म्हणून ते दिसत नाहीये. जेव्हा माझी गाडीची किल्ली हरवली असे आपण म्हणतो, तेव्हा ती किल्ली आधीपासून माझ्याजवळ आहेच, म्हणून ती हरवली असे आपण म्हणू शकतो.
म्हणजे आपल्या जवळ असलेली वस्तूच हरवू शकते. अगदी तसेच इकडे आत्मा परब्रह्मच आहे, फक्त ते हरवल्यासारखे झाले आहे आणि त्यामुळे त्याचं ज्ञान होत नाही आहे. ते हरवलेले शोधण्यासाठी मात्र सातत्याने अभ्यास करून जाणत्या अनुभवी लोकांकडून त्याचा शोध घ्यावा लागतो. कारण ब्रह्म वृत्तीला कळत नाही आणि वृत्ती ज्ञानाशिवाय जो ब्रह्मानुभव येतो ते खरे ज्ञान नव्हे. मग नित्य ब्रह्माचा अनुभव अनित्य वृत्ती निवृत्ती झाल्यावरच येतो, यात शंकाच नाही. ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काये, मनामध्ये न समाये, परब्रह्म श्रीराम. की असं हे परब्रह्म अरूप व लक्ष असल्यामुळे ब्रह्म त्याचे ध्यान करता येत नाही. ध्यान मूर्तीचे करता येते, कारण मूर्तीला रूप असते. म्हणून रामकृष्ण अशा देवतांचं रूप आपल्या समोर असते. पण ब्रह्म मात्र अरूप असल्यामुळे त्याच्या प्राप्तीसाठी ध्यान करता येत नाही. शिवाय त्याला चित्तात पण धरून ठेवता येत नाही. चित्त अंतःकरणाचा भाग आहे आणि ब्रह्म हा या अंतःकरणाचा प्रकाशक असल्याने तो त्याच्या आवाक्यात येत नाही. त्यास उपमा द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ, विश्व बुडाले सकळ, तरी ते कोरडेची असे श्रीराम. नवे प्रकाशा सारिखे अथवा नवे काळोखे, आता ते कासया सारिखे, सांगावे हो श्रीराम. की ब्रह्माला पाण्याची उपमा द्यावी म्हटलं तर पाण्यात कचरा असतो व त्या पाण्यावर तरंग उठतात. ब्रह्म मात्र मलरहित आणि अचल आहे. संपूर्ण विश्व त्या ब्रह्मामध्ये बुडालेले असूनही त्या विश्वापासून मात्र ते अलिप्त आणि कोरडेच असते. आणि ब्रह्माला प्रकाशाची किंवा अंधाराची जर उपमा देता येत नाही, कारण एखाद्या खोलीत प्रकाश आहे असे आपण म्हणतो, तेव्हा प्रकाशाचे ज्ञान ब्रह्मामुळेच आपल्याला होते. व एखाद्या खोलीत आपण अंधार आहे असे म्हणतो, त्या अंधाराचे पण ज्ञान या ब्रह्मामुळेच होते. कारण ब्रह्म ज्ञानरूप आहे. कळणे व न कळणे दोन्हीही गोष्टी त्याच्याचमुळे कळतात, पण सामान्यांच्या हे लक्षात येत नाही. म्हणून सत्य ब्रह्म नाहीच असं त्यांना वाटते. मग त्याला पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न का करावा आणि उगाचच त्याला तीर्थयात्रामध्ये शोधा, उपासनेत शोधा, मठ अशा बाह्य गोष्टींमध्ये त्याला शोधत राहिले तर ते कधीच सापडत नाही. म्हणून ते नाही असे कसे म्हणता येईल? कारण ब्रह्म नाही असे मानले तर सद्ब्रह्म हे वेदांताचे म्हणणे सुद्धा खोटे ठरते. शिवाय ऋषीमुनी, संत, व्यासादी महर्षी गीतेसारख्या ग्रंथात त्यांनी सांगितलेले ते सांगण्याचे कष्ट उगीचच त्यांनी केले असे म्हणावे लागेल. म्हणून गीतादी शास्त्रात सांगितलेले ब्रह्म सत्य आहे हे नाकारणे शक्य नाही. त्यासाठी आता समर्थांनी 33 ते 37 ओव्यांमध्ये कोणी कोणी ही गीता सांगितलेली आहे याची यादीच दिलेली आहे. अद्वैत ज्ञानाचा उपदेश, गुरु गीता तो महेश, सांगता होय पार्वतीश, पार्वती प्रती श्रीराम. अवधूत गीता केली गोरक्षीस निरोपिली, ते अवधूत गीता बोलली ज्ञानमार्ग श्रीराम. विष्णू होनी राजहंस, विधीच केला उपदेश, ते हंस गीता जगदीश, बोलिला स्वमुखे श्रीराम. ब्रह्मा नारदा उपदेशित, चतुश्लोकी भागवत, पुढे व्यासमुखे बहुत, विस्तारले श्रीराम. वशिष्ठ सार वशिष्ठ ऋषी, सांगता झाला रघुनाथासी, कृष्ण सांगे अर्जुनासी, सप्तश्लोकी गीता श्रीराम. की शंकराने पार्वतीला अद्वैताचा उपदेश केलेला आहे गुरुगीतेमध्ये. त्यानेच अवधूत गीतेमध्ये गोरक्षनाथाला ज्ञानमार्ग सांगितला. विष्णूने हंसरूपाने ब्रह्मदेवाला स्वमुखाने जो उपदेश केला तीच हंसगीता. ब्रह्मदेवाने नारदाला चतुश्लोकी भागवतात तेच तत्व सांगितले. पुढे व्यासांकडून त्याचा मोठा विस्तार झाला. वशिष्ठ मुनींनी
योग वशिष्ठात श्रीरामाला साररूप सिद्धांत सांगितला. श्रीकृष्णाने अर्जुनाला सप्तश्लोकी गीता सांगितली. आतापर्यंत अनेक ऋषींनी अनेकांना ब्रह्मज्ञान सांगितलेले आहे. त्याची संख्या किती सांगावी. अनादी कालापासून आतापर्यंत हे अद्वैत तत्वज्ञान सत्य व उपयुक्त आहे, व्यर्थ नाही. म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन, प्रज्ञे रहित जे जन, तयासी हे कळेना श्रीराम. म्हणून आत्मज्ञान हा केवळ कल्पना विलास आहे असं मानलं तर आत्मउद्धार होणार नाही. पण पूर्वसुकृताने मिळालेली सत्वप्रधान बुद्धी ज्याच्याजवळ असेल, म्हणजे ही बुद्धी असल्याशिवाय आत्मज्ञानावर श्रद्धा बसत नाही. जेथे शेषांची प्रज्ञा मंदली, श्रुतीस मौन्य मुद्रा पडली, जाणपणे नवचे बदली, स्वरूपस्थिती श्रीराम. की हजार जिव्हा असलेल्या शेषालाही आत्मस्वरूप सांगू म्हटले तर त्याची ही बोबडी वळते. तर प्रत्यक्ष उपनिषदे सुद्धा आत्मानुभवाचे वर्णन करताना स्तब्ध होतात. मी ब्रह्म जाणले अशा प्रकारे ते कोणालाही कधीही जाणता येत नाही. आपणात नुमजे बरवे, म्हणून मिथ्या कैसे करावे, ना तरी सुदृढ धरावे, सद्गुरु मुखे श्रीराम. म्हणून इतर साधकाला समर्थ सावध करत आहेत की स्वतःला समजत नाही म्हणून ब्रह्मतत्व नाहीच असे म्हणणे योग्य नाही. कारण ते श्री गुरूंच्या आश्रयाने जाणून घ्यावे व त्याविषयी यथार्थ निश्चय करून घ्यावा. मिथ्यातेची सत्य झाले, सत्य असोन मिथ्य केले, संदेह सागरी बुडाले, अकस्मात मन श्रीराम. की दृश्य जगत मिथ्या असून ते सत्य वाटते आहे आणि ब्रह्म सत्य असून ते मिथ्या वाटते आहे. याचं असे वाटण्याचं एकच कारण आहे की रज आणि तम प्रधान असलेलं मन मधून मधून अकस्मात अशा या संशय समुद्रात बुडून राहते. मनास कल्पायाची नसवे, मने कल्पिले ते नव्हे, तेने गुणे संदेह धावे, मीपणाचे निपंथे श्रीराम. की असं हे मन जे शंका नेहमी घेत राहतं, असं हे मन जड व चंचल आहे. त्यामुळे ते सतत इकडं तिकडं फिरत असते. संकल्प विकल्प करणारं हे मन वायू तत्वाचं आणि रजोगुणाचं असल्यामुळे मनाने सतत कल्पना करत राहणे हा त्याचा स्वभावच आहे. आणि अशा रोज रोज नवीन नवीन कल्पना विचार सतत करत राहते ते. आणि मनाने केलेल्या कोणत्याही विचाराने विचारकाळी ब्रह्माचा अनुभव येत नाही. त्यामुळे ब्रह्माविषयी अनेक शंका संशय मनात सातत्याने निर्माण होतात आणि मग मीपणा जागा होतो. कारण मीपणामुळे मनासारखे जर झाले नाही तर मी आनंदी होतो, मी मनाविरुद्ध झाले तर मी दुःखी होतो, मी भोगता, मी ज्ञानी, मी करता असा मीचा हा प्रवाह अखंड सुरूच राहतो. याशिवाय मी श्रीमंत, मी गरीब हा पण अहंकार त्याच्या जोडीला असतोच. त्यासोबतच मोह, लोभ, क्रोध या विकारांना खतपाणीच मिळते. म्हणून या प्रवाहात तरी तो पथची मोडावा, मग परमात्म जोडावा, समूळ संदेह तोडावा, साधूचे निसंगती श्रीराम. म्हणून हा प्रवाहच आटवून टाकावा व ब्रह्मानुभव घ्यावा. संतांच्या आश्रयाने संशयाचे मूळ असलेल्या संकल्प विकल्पात्मक मनाचे जे विचार सतत सुरू असतात तेच तिथे थांबवावे. मीपणे शस्त्र तुटेना, मीपण फोडिता फुटेना, मीपण सोडिता सुटेना, काही केल्या श्रीराम. की कारण हा अहंकार जो आहे ना तो कुठल्या शस्त्राने तुटत नाही. कुठल्या घणाने त्याला काही जर फोडू म्हटलं घाव घालून तर ते फुटत नाही. आणि कोणत्याही स्वबुद्धीने म्हणजे स्वतःच्या विचारांनी ते सोडताही येत नाही. मग स्वबुद्धीने ते जर करता येत नसेल तर मग काय करायचे. तर त्यासाठी शास्त्र विचार समजून घेऊन संतांच्या सानिध्यामध्ये ते विचार समजून घेतले पाहिजे. मीपणे वस्तू ना कळे,
मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे, वैराग्याचे श्रीराम. की अशा या अहंकाराचं अधिष्ठान असलेले ब्रह्म, जोपर्यंत अहंकार जागा आहे तोपर्यंत ते अनुभवाला येत नाही. कारण अहंकार गेल्याशिवाय, म्हणजे मी जर उपासना माझी स्वार्थाने करत असेल आणि तो स्वार्थ मला काहीतरी मिळावे असा असेल, तर अशा उपासनेने सुद्धा मला माझं मन कधीच स्थिर होऊ शकत नाही. आणि या उपासनेने मला काय होते, तर मी स्वार्थासाठी उपासना केल्याने ती सार्थकी लागत नाही. अहंकार हा तमोगुण आहे आणि तमोगुण जर असेल तर सत्वगुणाशी त्याचं वैरच आहे. म्हणून तमोगुण जर असेल तर मला वैराग्यसुद्धा लाभू शकत नाही. मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे, मीपणे सकळही उडे, यश कीर्ती प्रताप. मग अशा अहंकारामुळे प्रापंचिक माणसाचा प्रपंच तर बिघडतोच व दुःखरूप होतो आणि परमार्थसुद्धा बिघडतो. कारण अहंता आहे ही जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य कधीच होऊ देत नाही. कुठलेही यश कीर्ती पराक्रम जर आयुष्यात मिळाले असतील तर अहंकारामुळे सुद्धा ते फुकट जातात. मीपणे मित्री तुटे, मीपणे प्रीती आटे, मीपणे लिगटे, अभिमान अंगी श्रीराम. की आपल्याला व्यवहारामध्ये खूप अनुभव आहे की जे आपले सगळे सोयरे नातलग असतात, मित्रमंडळी असतात, की बऱ्याच वेळा अहंकारामुळे ते आपल्यापासून दूर जातात. आणि अहंकारामुळे ते जर दूर गेले की त्यांच्याबद्दल आपल्याही मनामध्ये द्वेष निर्माण होतो. जिथं प्रेम नसते तिथं द्वेष निर्माण होतो आणि द्वेष निर्माण झाला की त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार वाटायला लागतो आणि तिरस्कारामुळे सगळंच काही बिघडून जाते. मीपणे विकल्प उठे, मीपणे कलह सुटे, मीपणे संमोह फुटे, ऐक्यतेचा श्रीराम. म्हणून मला हे काही पटत नाही. या प्रकारे अहंकारामुळे जर मी स्वतःला अहंकारामध्येच जर ठेवलं तर सगळे विकल्प निर्माण होतात, भांडणांची व्याप्ती वाढते आणि मूळचे जीव आणि ब्रह्म यांचे जे ऐक्य आहे त्या अहंकारामुळे ते मोडून जाते. मीपणे कोणासीच नसाहे, ते भगवंती कैसे निसाहे, म्हणून मीपण सांडून राहे, तेची समाधानी श्रीराम. की अहंकारी माणूस कोणालाच नकोसा वाटतो. आपणही अहंकार ज्याच्या जवळ असतो त्याच्यापासून 4 हात दूरच राहतो की नाही. कारण आपल्याला वाटतं नको बुवा, हा फार अहंकारी आहे, कोणत्या क्षणाला कधी तो कोणाचा अपमान करेल हे काहीच सांगता येत नाही. मग अहंकारी माणूस तुमच्या आमच्यालाही आवडत नाही, आपण त्याच्यापासून जर दूर राहतो तर मग तो देवाला कसा आवडेल हो? असे अहंकारी लोक देवाला सुद्धा आवडत नाही. आणि जर अहंकार असेल तर मग असा अहंकार सोडल्याशिवाय समाधान पण प्राप्त होत नाही. मग हिरण्यकशिपू असाच होता, भयंकर अहंकारी होता. तो राजा होता, श्रीमंत होता, पण त्या हिरण्यकशिपूला मारण्यासाठी भगवंतानी त्याला मांडीवर घेऊन पोट फाडायला जेव्हा सुरुवात केली तेव्हाही त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे जायला लागला होता. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाही. किती हा मोठा अहंकार हो. आणि तसेच एखादा भिकारी असेल ना तर तो भीक मागत असतो, त्याची परिस्थिती चांगली नसते, तो सुद्धा अहंकारी असतो. म्हणजे एकदा काय झालं, एका मंदिराच्या बाहेर एक भिकारी बसला होता. त्या भिकाऱ्याच्या कटोरीत एका सद्गृहस्थाने 1 रुपयाचं नाणं टाकलं. भिकाऱ्याने ते पाहिलं व त्या सद्गृहस्थाला म्हणाला, तुम्ही मला 1 रुपया दिला, त्यात साधा चहा पण येत नाही हो. द्यायचं असेल तर मला 10 रुपये द्या, नाहीतर हे तुमचं नाणं तुम्हाला परत देतो. आणि त्याने ते नाणं परत दिलं त्याला. म्हणजे किती हा अहंकार आहे. घरी बसूनही त्याचा हा अहंकार सुटला नाही. मग असा अहंकार, हा अभिमान श्रीमंतांनाच नाही तर गरिबांनाही असतो. लहान मोठा सगळ्यांना तो ग्रासून टाकतो. असा अहंकार शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा असतो. ही हरळी समूळ काढल्याशिवाय चांगले पीक येत नाही. मग प्रश्न पडतो, मग इथे सुद्धा साधकाला प्रश्न पडला की असा अहंकार मी कसा काढू. म्हणून 51व्या ओवीमध्ये
तर शिष्य विचारतो आहे की मीपण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोणा प्रकारे श्रीराम, की असा मीपणा कसा सोडावा आणि ब्रह्मानुभव घेऊन ते समाधान मिळण्याचे साधन कोणते, ज्याचे तुम्ही मला उत्तर द्या. आता वक्ता त्याला 52व्या ओळीनंतर उत्तर द्यायला सुरुवात करतो. मी पण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होनी अनुभवावे, समाधान ते पावावे, निसंगपणे श्रीराम, की अहंकार नसतो असे श्रीगुरु असतात. म्हणून त्यांच्याकडून मीपणाचा कसा त्याग करायचा हे त्यांच्याकडून समजून घ्यावे व ते सांगतील त्याप्रमाणे आचरण करावे. त्याग करायचा तो जीवरूपी मीचा करायचा व ब्रह्मानुभव घ्यायचा. म्हणून साधकाने आहे त्या माणसांमध्ये, आहे त्या परिस्थितीत प्रारब्धाप्रमाणे जे घडणार आहे त्याचे कुरकुर न करता स्वीकार करावा व आपले साधन सतत करत राहण्याची सवय लावून घ्यावी, म्हणजे खरे समाधान प्राप्त होते. आणिक एक समाधान मीपणे विण साधन, करू जाणे ते तोची धन्य, समाधाने श्रीराम, की समाधी षटकामध्ये 6 साधनातील एक साधन म्हणजे समाधान आहे. तर हे समाधी षटक म्हणजे शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा व समाधान. तर हे आपण पुढे कधीतरी सविस्तरपणे घेऊ. आता आपण फक्त समाधानाबद्दल विचार करूया की समाधी षटकातली 6 साधनातलं एक साधन म्हणजे समाधान. आणि हे सर्वश्रेष्ठ साधन मिळवण्यासाठी श्री गुरूंनी सांगितलेली साधना मी करत आहे व त्याचे फळ मला मिळणार आहे असा विचार मनात ठेवूनच साधना जर करत राहिलं तर त्या साधनेची मूळ बैठकच अहंकाराची असल्यामुळे त्या साधनेला अहंकारच चिकटलेला आहे. म्हणून अशा साधनेत पाहिजे तसे यश मिळत नाही. म्हणून साधना करत असताना मी साधक असून साधना करीत आहे हा भाव सोडून साधना केली पाहिजे. मी साधन करीत आहे असा मनात विचार न आणता साधना श्री गुरूंची आहे व तिला त्याच्या कृपेनेच फळ येणार आहे असा निश्चय केल्यास अहंकाराचे बंड हळूहळू कमी होत जाईल. मी तो ब्रह्मची झालो स्वतः, साधन कोण करील आता, ऐसे मने कल्पू जाता, कल्पनाची उठे श्रीराम, की असा या अहंकाराचे बंड हळूहळू कमी केल्यानंतर, म्हणजे मीचे विसर्जन केले नाही तर मी आता ब्रह्मरूप झाल्याने साधना करण्यासाठी कोणी उरले नाही हाच एक नवा संकल्प मनामध्ये निर्माण होतो. म्हणजे आपण ब्रह्म झालो अशी कल्पना केल्याबरोबर आता साधन कोण करेल अशी दुसरी कल्पना निर्माण होते. आता साधनेची गरज नाही अशी तिसरी कल्पना निर्माण होते आणि मी सिद्धच आहे अशी चौथी कल्पना निर्माण होते. अशी कल्पनेची रांगच लागते. म्हणून साधकाने साधन नेटाने चालू ठेवून एकही विकल्प मनात उठू न देणे ही साधकाची जबाबदारी आहे. ब्रह्मी कल्पना नसाहे तेची तिथे उभी राये, तैसी शोधून पाहे तोच साधू श्रीराम, की अत्यंत सूक्ष्मातील सूक्ष्म अंतःकरण वृत्ती असली तरी ब्रह्मानुभवाला प्रतिबंध निर्माण होतो. साधन करताना ती वृत्ती तिथं शिल्लकच असते, कारण साधन असताना तिथं ती वृत्ती पूर्ण मावळलेली नसते. म्हणून तिचे निराकरण म्हणजे साधनेमधल्या वृत्तीचं निराकरण केल्याशिवाय साधक सिद्धच होत नाही. निर्विकल्पासी कल्पावे, परिकल्पिते आपण न व्हावे, मीपणे त्यागावे येणे रीती श्रीराम. म्हणून साधकाने त्या अंतःकरण वृत्तीचा त्याग करून मी ब्रह्म आहे असा विचार करत करत हळूहळू मी ब्रह्म ही कल्पना सुद्धा मागे टाकावी, म्हणजे त्या ब्रह्माशी एकरूप होता येईल. तिथे मी ब्रह्म ही एकरूप होता होता शेवटी मी ब्रह्म ही कल्पना सुद्धा राहत नाही.
म्हणजे मी व ब्रह्म वेगळे नसून एकच आहोत असा अनुभव घेणे हीच मीपणाचा त्याग करण्याची रीत आहे असं समर्थ आपल्याला सांगत आहे. या ब्रह्मविद्येच्या लपणे काहीच नसावे असोनी दक्ष आणि समाधानी तेची हे जाणे श्रीराम, की या ब्रह्मविद्येचे रहस्य असे आहे की 3 देह व जगताचा निराश केला की मिथ्या देह व जग ही कल्पना मावळते. याचे रहस्य श्री गुरूंशिवाय इतरांना कळत नाही व खरे समाधान प्राप्त होत नाही. पदी हुनी चळो नये करावे साधने उपाये तरीच सापडे सोये अलिप्तपणाचे श्रीराम. राजा राजपदी असता उगीच चाले सर्व सत्ता साध्यची होनी तत्वता साधन करावे श्रीराम. की एकदा मी म्हणून ही कल्पना दृढ करायची आणि ते ब्रह्म स्वरूपाने पहिल्यापासूनच मी असल्याने कल्पनेला तिथे पूर्ण विराम मिळालेला असतो. म्हणून एकदा अद्वैत बोधावर आरूढ झाल्यावर पुन्हा द्वैतात न येण्याचा आटोकाट प्रयत्न साधकाने करायला हवा. कारण साधन असेच असावे की त्यानेच असंगत्वाने सहजपणे राहणे साधते. जसे राजा राजपदावर असला की काही न करता त्याची सत्ता चालते. त्याच्यासाठी त्याला वेगळे काही करावे लागत नाही. तसेच एकदा ब्रह्मरूप होऊन त्याच्या अधिष्ठानावर जणू साधना करावी आणि अशी साधना केले की साधने झाले आले देहाच्या माथा आपण देह नव्हे सर्वता ऐसी करुणी अकर्ता सहजची झाला श्रीराम. देह आपण ऐसे कल्पावे तरीच साधन त्यागावे देहातीत असता स्वभावे देह कैचा श्रीराम. नाते साधन नाते देह आपला आपण निस्संदेह देहीच असून विदेह स्थिती ऐसे श्रीराम. की जेव्हा साधना ही नेहमी स्थूल आणि सूक्ष्म देहाच्या साह्याने करावी लागते आणि आत्मरूप मीचा देहाशी जराही संबंध नाही, त्यामुळे आत्मरूप मी असंग व अकर्ता ठरतो. मी साधना करणे किंवा साधनेचा त्याग करीन हे बोलणे देहाला धरून असल्यामुळे तो अविद्येचा भाग होतो हे बोलणे म्हणजे. आणि अविद्या भ्रमरूप आहे आणि मी तर देहातीत आहे, त्यामुळे देह सापेक्ष साधनेचा त्याग कसा करणार. तेथे ब्रह्माशी एकरूप झाल्यामुळे देह उरतच नाही. मग मी देह नसल्यामुळे साधनाही शक्य नाही. मग मी संदेहरहित स्वरूपस्थितीत आहे, म्हणजे देहात असून विदेही आहे. असे असले तरी समर्थ आपल्याला इथे सावध करत आहेत की असा देहात असूनही विदेही असणारी अशी ब्रह्मस्थिती जरी प्राप्त झालेली असली तरी साधकाने साधना सातत्याने करत राहायला हवी. कारण बऱ्याच वेळा लोक साधना करणे सोडून देतात आणि काय आहे की 66 ओवित्य आपल्याला सांगत आहेत की साधने विण ब्रह्म होता लागो पाहे देह ममता आळसे प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान मिसे श्रीराम. कारण कधी कधी ब्रह्म अनुभव खरा आलेला काही नाही हे सुद्धा साधकाला समजत नसते. म्हणून ते इथे आपल्याला सांगत आहेत की प्रत्यक्ष साधना न करता केवळ ब्रह्मविद्या प्राप्त झाल्याने देहावरील प्रेम अत्यंत वाढते. आपण ब्रह्मज्ञानी झालो आहोत या कल्पनेमुळे त्याचे देहतादात्म्य वाढायला लागते आणि देहतादात्म्य वाढले की आपण ब्रह्मज्ञ आहोत या कल्पनेमुळे त्याला साधना करावीशी वाटत नाही आणि साधना नाही तो सोडून देतो आणि त्यामुळे आळस निद्रा आणि निषिद्ध भोग अशी घसरगुंडी त्या साधकाची होऊ शकते. म्हणून खऱ्या ज्ञानाची अशी घसरगुंडी होत नाही. मग आपली पण साधना केल्यावर अशी घसरगुंडी होऊ नये म्हणून समर्थ आपल्याला या इथून पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला सावध करत आहेत. परमार्थ मिसे अर्थ जागे ध्यान मिसे निद्रा लागे मुक्ती मिसे दोष भोगे अनर्गळता श्रीराम. की जर खरा ज्ञानी तो झालेला नसेल आणि आधीच जर त्यांनी खरोखर साधना सोडून दिलेली असेल
तर पुन्हा देहतादात्म्य येते आणि त्याची घसरगुंडी होते. मग अशी जर घसरगुंडी झाली तर काय होते हे सांगताना ते सांगतात आहे आपल्याला की परमार्थाच्या माध्यमातून पैसा कमवावासा वाटतो, कारण त्याची साधना नसल्यामुळे आणि पूर्ण ब्रह्मज्ञान पण नसल्यामुळे त्याची घसरगुंडी झाली आहे. मग साधकाची फजिती होते आणि अशा फजिती झालेल्याची त्याला परमार्थामधनं पैसा कमविण्यासाठी लोकांकडून तो पैसा उकळण्याचं काम करतो. लोकांच्या जमिनी मिळवण्याची इच्छा त्याला होते. ध्यान लावायचे सोडून ध्यानामध्ये त्याला निद्राच लागून जाते. साधकाकडून पैसा गोळा करून मोठे मोठे आश्रम बांधावेसे त्याला वाटतात व स्वतःला मुक्त समजून भावनेने अशोभनीय वर्तन तो करायला लागतो. याचे उदाहरण आपण प्रत्यक्ष पाहिलेले आहे की असे ज्यांचे काही संत असे होऊन गेले की ज्यांना जेलची हवा खावी लागली. आधी ते संत होते पण नंतर जेलची हवा त्यांना खावी लागली. याचं उदाहरण आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलेलं आहे. त्याचा उल्लेख मी इथं करत नाही, पण ते आपण बघितलेलं नक्कीच आहे. पण असा जो खरा ब्रह्मज्ञानी नसतो मग त्याचं काय होते की प्रत्येक वेळेस त्याचा अहंकार नेहमी वर येत राहतो. निरूपणे मिसे निंदा घडे, संवाद मिसे वेवाद घडे, उपाधी मिसे येऊनी जडे, अभिमान अंगी श्रीराम. की बऱ्याच वेळा काय होते की फार पूर्वीपासून एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग द्वेष असतो आणि त्याने कधीतरी अपमान केलेला असतो. तेव्हा काही काळ लोटल्यानंतर तीच व्यक्ती जेव्हा हा प्रवचनकार होतो ना, तेव्हा प्रवचन करणाऱ्याच्या समोर बसलेली दिसते. तेव्हा आधीच्या अपमानाचा बदला म्हणून प्रवचनाच्या माध्यमातून तो त्याची निंदा करतो, त्याला टोमणे मारतो. कोणी शंका घेऊन त्याच्यासमोर आल्यावर त्याच्या शंकेचे निरसन न करता उलट त्याच्याशी भांडण करतो. त्याला एकच कारण आहे की पूर्ण ब्रह्मज्ञान झालेले नसतानाही साधना सोडून दिलेली आहे आणि साधना सोडून स्वतःला गुरुस्थानी मानायला लागला आहे आणि महाराज होऊन बसला आहे आणि स्वतःला वेदांती समजायला लागला आहे. म्हणजे तो आता पुन्हा उपाधीमध्ये अडकला आहे. त्यामुळे अभिमान त्याचा वाढत राहतो. खरे ज्ञान नसल्यामुळे, उथळ ज्ञानामुळे, वेदांत ग्रंथांचा थोडाफार अभ्यास झाल्याने आपण ब्रह्मज्ञानी आहोत असा केवळ भास निर्माण झाल्यामुळे तो साधना करणे सोडून देतो. आपल्याला आता साधनेची गरज नाही, आपण जीवनमुक्त आहोत असे समजून जीवनमुक्ताची लक्षणे स्वतःच्या बेबंद जीवनाला अनुकूल होतील अशी तो फिरवून घेतो आणि स्वतःवरच शस्त्राचा वार करून स्वतःचा घात करतो असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. तेव्हा 69वी ओवी. तैसा उपायाचा अपाये, विपरीतपणे स्वहित जाये, साधन सोडिता होय मुक्तपणे बद्ध श्रीराम. साधन करिताच सिद्धपण, हातींचे जाईल निघून, तेने गुणे साधन करूच नावडे श्रीराम. लोक म्हणती हा साधक, हेची लज्जा वाटे एक, साधन करती ब्रह्मादिक, हे ठाऊकी नाही श्रीराम. तेव्हा वेदांत शास्त्र ह्या मुक्तीचा उपाय असूनही तेच त्याच्यासाठी अपायकारक ठरते. विपरीत विचाराने स्वतःचे हित न साधता मी मुक्त या कल्पनेने साधना सोडल्यामुळे तो बांधला जातो. साधन केले तर लोक मला काय म्हणतील, मग मला ब्रह्मज्ञानी न समजता साधक समजतील, मग आपल्याला ते मान देणार नाही या भीतीने तो साधना करण्याची सुद्धा त्याला लाज वाटायला लागते. पण प्रत्यक्ष ब्रह्मदेवादी सुद्धा साधना करतात हे त्याला ठाऊकच नसते. म्हणून साधना सोडून आयुष्याचे तो नुकसान करतो. म्हणून साधकाने साधक अवस्थेत आणि साधक अवस्थेनंतरही नेहमी सावध दक्ष असावे. अशी घसरगुंडी होऊ नये म्हणून साधकाने अत्यंत काळजी घ्यायला हवी. आता असो हे अविद्या, अभ्यास सारणी विद्या, अभ्यासे पाविचे अद्या, पूर्ण ब्रह्म श्रीराम. अभ्यास करावा कवन,
ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे श्रीराम. याचे उत्तर श्रोतयांसी दिदले पुढले समासी, निरूपिले साधनासी परमार्थाच्या श्रीराम. की आता हा विचार इथेच पुरे करूयात असे समर्थ म्हणतात. वेदांत चिंतनपूर्वक साधना केल्याने लाभणारी विद्या हळूहळू अविद्येचा निराश करते. या अभ्यासाने आद्य अनादि नित्य ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो. म्हणून साधक पुढेच विचारतो आहे की मग ते श्रोता विचारतो आहे की अभ्यास कोणता आणि कसा करावा. मोक्षासाठी आवश्यक असलेली ती साधना सांगावी अशी विनंती करतो. म्हणून आता मोक्षासाठी आवश्यक असलेली साधना समर्थ आपल्याला पुढच्या समासामध्ये सांगणार आहेत. कारण मोक्षासाठी श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आता आधी श्रवण पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.